काय फाटलेला घेतलंस ग? फाटलेला भेटलेला का? आणि माझा मेकअप मिक्स केला. मस्त असते. बाय कुणाल. बाय. नाही दिसत आहेस. एनर्जी गेन नाही केली असं मला वाटतं. आय एम एक्सपेक्टिंग अ ग्रेट अमाउंट ऑफ एनर्जी फ्रॉम यू ऑल. ओके कम ऑन. जेव्हा आर यू ऑल एक्साइटेड फॉर द डे? येस. मी मराठीत विचारू का? आजसाठी तुम्ही तयार आहात? येस. हा रिस्पॉन्स जरा चांगला होता. दिस वॉज प्रिटी बेटर. हाय म्हणजे आजच्या डेली ब्लॉग मध्ये मी दिसणार आहे. एवढं एक गोष्ट नक्की झाली. दॅट्स नाईस. यू ऑल आर वेलकम हिअर. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माय नेम इज अंकित सागर चव्हाण आणि आज तुम्ही बोर नाही झाले पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर आहे. ठीक आहे. तर मी त्याचा पूर्ण प्रयत्न करेन की तुम्ही बोर नाही व्हाल. लेट्स सी कसं होतं काय. आणि मग मजा करायची. एन्जॉय द डे. हॅव एन अमेझिंग टाइम. ऑलराइट एव्हरीवन बी रेडी. तुमच्याकडे जेवढी ऊर्जा आहे तेवढी तुम्हाला असं दाखवायचे. टाळ्या शिट्ट्या आवाज जे तुम्हाला जमतंय. यू हॅव टू डू इट अँड मेक दिस एंट्री अ ग्रँड एंट्री नाउ. थँक यू सो मच. Are we good? Let's do a countdown everyone with me. सगळे माझ्यासोबत. Let's do a countdown from 10. 10 9 8 7 little louder 6 5 आवाज आहे ते 4 3 2 Can we have the birthday girl Ketki arriving? केतकीचा 40वा बर्थडे होता आणि तिचा 40व्या बर्थडेसाठीची तिची जी 2 महिने आधीपासूनची तयारी होती ना ती खरंच म्हणजे मला असं वाटतं काय करते ही मुलगी. पण हिने तिने सगळं स्वतःसाठी करून घेतलं. स्वतःचं जे काही कौतुक ती करून घेते ती स्वतःसाठी जगते. ते आहे ना मैं अपनी फेवरेट हो तसं वालं एक हे कॅरेक्टर आहे. ती स्वतःचं घर सांभाळून. तिला 2 मुलं आहेत. हा मोठा मुलगा आणि आता येईल तो छोटा मुलगा. छोटा मुलगा अगदी तिच्यावरती गेलाय. मोठा मुलगा वडिलांवरती गेलाय जे की कम्प्लीट अपोजिट आहेत. पण एक घर सांभाळून एक स्त्री स्वतःचा ब्रँडसुद्धा सांभाळू शकते. त्याच्यानंतर ती स्टायलिंग करू शकते. जेव्हा आमचं कोणतंही काही स्टायलिंग करायचं असतं ना तेव्हा ते खूप डोक्याला ताप देणारं काम असतं. कारण बारीक सारीक गोष्टींचा विचार करायचा असतो. कशावर काय मॅच होईल काय होईल. त्याच्यानंतर तो लुक चांगला वाटलाच पाहिजे. लोकांनी ट्रोल नाही केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी ही केतकी आहे. आणि खूप छान वाटलं ज्या पद्धतीने तिने तिचा बर्थडे साजरा करून घेतला. ज्या पद्धतीने तिचं 40 एन्जॉय करते. 40वं वर्ष म्हणजे मला असं वाटलं की ते 20x2 हेच आहे हे तिने दाखवून दिलं. कारण ती अजूनही 20मध्ये असल्यासारखीच वावरत होती तिथे आणि फार धमाल केली तिने. म्हणजे मला असं वाटलं की हे बघून मी पण माझा 40वा बर्थडे जरा सेलिब्रेट केला पाहिजे. पण काय ह्याच्यामध्ये एक नक्की वाटतं आज 40शी एवढ्या 2 मुलांची आई आहे. काहीतरी 50 आणि 60 मध्ये 2 हँडसम आमच्या बाजूला पण अशीच उभी असेल. 40व्या वर्षामध्ये जे केलेली आहे मला ते माझ्या 50व्या वर्षात देखील मी केलं नव्हतं. ते मला सांगायला खूप अभिमान वाटतो. दाखव कुणाल फाटक्या जीन्स. हो तू डान्सर आहेस माहिती आहे. मस्त. आता दरवाजा उघड पहिला. आपण इथेच जाऊ. अर्धा तास झाला की कुणाल प्लीज. किती चाव्या सांभाळायला लागतात. सर दरवाजा उघडताय ना. मग 15 नाही झालेत तुमचे. किती झालेत काय माहिती. किती प्रकार. 4 झाले वाटतं. नाही 4 झाले. कानाने उघडलंस ना आज. सगळी ज्ञानेंद्रियांनी उघडणार आहेस का. 5 ज्ञानेंद्रिये. कसं एकदा डावा डोळा एकदा उजवा डोळा. हां नमस्कार मंडळी. तर 1-2 दिवसात आपण त्या आजीकडे जायचा प्लॅन करूया पुढच्या 2-3 दिवसात. कारण बरेच जण काय काय पाठवत आहेत ते अजून आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे. फार काही लोकांनी मदत केली नाही आहे. खूप कमी लोकांनी मदत केली आहे पण चांगली मदत केली आहे. तर ती आपण सगळी गोळा करू आणि आपल्या पद्धतीने काय करता येतं. तर त्यांच्या घराचा दरवाजा तुटला आहे तर दरवाजाचं मी कोटेशन काढायला सांगितलंय.
सो तिकडची एक इन्फ्लुएन्सर आहे, एक ताई आहेत ज्या ह्या सगळ्यामध्ये लक्ष घालताय. तर त्यांना सांगितलंय की तुम्ही दरवाजाचं आणि त्यांच्या घरात जे काही आहे त्याचं कोटेशन एक काढा. मग आपण बघूया की ते पैसे कसे उभे करता येतील किंवा काय करता येईल आपल्या पद्धतीने ते आपण करू. तर त्या ते सगळं करतीलच आणि मग आपण तिथे 2-3 दिवसात पुढच्या जाऊया. हो डिजिटल काय झालं तुला? बघ डिजिटल मग पनवेल बाई, पनवेल आहे, बाई पनवेल आहे बाई. सुद्धा नाही विषय हे बघ बस स्टॉप बघ आमची. बघा बाबा, अजून काय दाखवायचं पनवेलचं? पुण्यात बागात बघ कशी पनवेलचे ब्रिज बघ कसे आहेत. आणि तुला जो माणूस भेटलाय कुणाल भगत, तो एक नंबरचा लाख माणूस. आणि त्याच्याशिवाय ही दुनियाच वेगळी होऊन जाईल तुझी. म्हणजे काय माहितीये तुला सांगतो की कुणाल भगत हा जो आहे तो तुझ्या आयुष्यात एका हिऱ्यासारखा आलाय. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी आहे तर सगळं आहे. माझ्यामुळे हसू आहे, माझ्यामुळे. तुला वाटत असेल मी हे सगळं व्हॉइस ओव्हर वरती टाकणार आहे, तर मी अजिबात टाकणार नाही. मी आता तुझी सगळी बडबड अशीच ठेवणार आहे. हे जे काय मला पकवत असतोस ना, जेव्हा तुला वाटतं मी व्हॉइस ओव्हर वरती टाकणार आहे किंवा मी काहीतरी त्याला म्युझिक लावणार आहे, हे सगळं आज मी लोकांना ऐकवते. आता काय वाटतं आपल्याला जेवण असेल? मी सांगतो एवढं एवढंच राहिलं असेल तेच खायचं आपण दोघांनी. दोघांनी हे सगळे जेवण झालेत, सगळे जेवण म्हणजे एकदम साफ सुफ केलं असेल, काय ठेवलं नसेल. जीन्स बीन्स बाबा शपथ गावात 12च्या भावात तुझं काय तुझ्याची बाटली मी पाडून ऋतुजाला जीन्स घेतले. म्हणजे किती बघ एवढे कष्ट केले जीन्स फाटेपर्यंत उभी राहून जातो मी कसं असं फॅशन काय करतो हे काय मी जीन्स घातली. खूप दिवसानंतर ब्लॅक जीन्स मध्ये बघितलं. हे काय? सगळ्यांनी आजकाल जीन्स चेंज केल्या. नाही. मला असं जीन्स? नाहीये. ए सौरभ जीन्सचा जीन्स मी मुद्दाम सगळ्याच काय सगळ्या जीन्सचा जीन्स फाटली रे बिचारायची. मला दादा पण नको रे आईला आवडत नाही असलं. आई बाबा म्हणतात काय दळी बाबा पण सोडून दे, हे मलाच जीन्स खूप किती? घाण वाटतंय दादा. ते 2 असते तर ठीक आहे, ते वरती छोटस का केलं त्यांनी? मला सांगू नको किती हजाराचे आहे? कुठली आहे बघ. ते- बाईस. तेच. मी आहे ते बघायला हे काय असतं? मुद्दा असतो त्याचा फक्त. अरे पण जे काय असेल अरे पण main असं focus- कर की तू. ए, आज माझा विषय नाही भाई. आज बाबा तुझ्या बाळाला बलकर उभी तर राहून दाखव कसे चालते. ट्रेन मध्ये का अशी जाणार आहे? उडून दाखव, चालून दाखव. चांगली वाटते. हे चांगली वाटते ऋतुजा. लूजच घ्यायला सांगितली म्हणून मी तिला. लूजच घाल आता लूज स्टाईल आले. मी आता ही जुनी 5,000ची आहे जीन्स म्हणून घालतोय. फाटलेली जीन्स 5,000 रुपये. अरे एवढी एक बघितलेलीस ना पोरींची, एवढीच होती. फक्त एक बेल्ट, बाकी काहीच नाही. ती होती 50,000ची. काहीच नव्हतं, फक्त बेल्ट. पण त्यांनी- पाठचं असं हे होतं त्याला आणि पुढून पाय सगळे उघडे होते. ती मुलींची होती पण आणि ती 50,000. मग पोरांचे पाय फोडून उघडे काय? एवढं बेल्ट नव्हतं, एवढा पार्ट होता हा, आणि shorts पुढून सारखं. सगळं उघडं होतं आणि असं ते होतं फुल फाट. तुमच्या पोरांची काय फोडून बघणार? कुणाला नको ते खराब करू. त्याला ती टाकायची आहे मग. तुझी एक जीन्स होती माहिती Focus. तुझी एक जीन्स आणखी फोकस फोकस बाबा तो आहे. त्याच्याबद्दल बोला. आपल्याला जेवण काय ठेवलंय काय बघू तर हा, पाहिजे. बघ हल्ली. आणि तू काय बोलणार होतास ते घे तिच्याकडनं. कोण काय बोलणार? 1, 2, 3 चिकन थाळी 475 रुपये. किती जास्त घे. Prawns- तुम्ही जास्त खाल्ले. प्रॉन्स आणि बोंबील पण खाल्लेस. हो. 180 रुपये प्लेट बोंबील आहेत आणि एक 190 बोंबील रुपये. खाल्लं दादी, एक बोंबील. मग किती हे घ्या? एक घ्या नाही तर किती दोन घ्या? द्या ते हॉटेलमध्ये. तुमचं मग आहे. आधी तुम्ही काय नाही सांगितलं? मग मी 4-5 खाल्ले असते. 4-5 चार-पाच नाहीच चार-पाच 4-5 नाहीच एकच बोंबील येतो. त्यातला थोडासा खाल्ला असेल तरी तेवढेच पैसे. आणि सौरभ आणि किती लसूण? होते ना? सौरभचे 667. भाकरी नव्हती आणि या माझी. सगळ्यांचे डोळे. आम्हाला तर जेवण नाही मिळत या सगळ्यांकडनं तुम्हाला तुम्ही पैसे. आधी कारण प्राजक्ताकडनं तर घेणारच आहेस कुणाल तू. ताई असं बोलते तुम्ही तो तुझ्या बोलला. brand साठी बोलले. तो बोलला की तुझ्या ह्याचे ब्रँडचे तर पैसे लागतात तर मग अहो, पण प्राजक्ताकडनं नाही मग तू हे आहे बोलली बघा. पाहिजे. ठेवलंय मग खा खा. तू बोलली पाहिजे मग. डिफेंड केलं पाहिजे तुम्हाला. हे घेतलं पाहिजे जर. राधा सोबत राहून तो जाम हे झाले.
हे म्हणजे काय? चल तुम्ही कधी जाताय जा. मी तिला सांगितलं, मी मला बोलली ताई येते थांब. हो पण आता कसे जाणार आहात? लालबाग चिंचपोकळीला आहे रे तू. शिकवणार तर दुनियात- खरंच हे वाटतंय हा फाटलेल्या जीन्स मध्ये. घेऊ का आईचं रिएक्शन घेऊ का हा. दुनियात शी असा काय कुठला आहे श्रेष्ठ का? नाही हा. ऋतुजाने टाकलेला जो तिच्यासारखा आहे. वैभव ती जाम इम्पॉर्टंट आहे तिच्या. फोटो बिटो पण काढते. मी पण टाकलंय. आईला फोन करून जाऊयाचे फाटलेले कपडे दाखव. बाबांना कर. बाबांना आईचं बंद येतं हो बाबांना नको. कशाला बाबांना नको घाबरला. बाबांना कशाला उगाच. बाबा मस्त. जावय बघा हो किती कष्ट करता. फाटली बिचाराची जीन्स. फाटली अरे पूर्ण तर बोलत जाय. हे दाखव. हात काढ. हा बघा इकडे एक होल आहे. बिचारा तुमचा जावय हो. बाबा झोपले 5,000ची जीन्स फाटली बाबा. नवीन घ्यायची. बाबांनी मस्त होता नवीन घेणार आम्ही. फाटकी घेतलीये 5,000ची जीन्स बाबा बोला किती वर्ष काहीतरी. झाले त्याला. गप्प बस. पण 5,000ची जीन्स फाटकीवाली घेतलीये त्याने. फाटली बाबा या अंकिता आणि हिच्या नादाला लागून. उगाच. आम्ही काय Jeans त्याला ना. घसकायला लावलंय काही. हे काय हे बघ. ते सोडून दे. 5,000ची फाटकी जीन्स घेतो बाबा बोला काहीतरी. फाटली बाबा चांगली घेतलेली. बाबा झोपलेले डायरेक्ट. त्यानं झोपू दे. पण ते बोलू शकताय. त्यामुळे झोपेत असणार. झोपेत असतील तुला ते उठवलं तर झोपेत चालतं. राहते. झोपेतलेलं. हो उठवले. झोपेतलं उठवलंय. हो तू झोपले. बाबा झोपलाय. नाही बोलताय. नाही बोलताय. डोळे बघ त्यांचे उघडत पण झोपले नाही. असणार. असे. डोळे येते, असा फोन आई बघतो. कुठे? आई झोपली. आईचा फोन तसाही लागत नाही. आईचा फोन स्विच ऑफ झाला. चल, त्याला पण झोपू देत जरा. 2 तास पडतात 1 तास अर्धा तास. काय आई कुडाळला गेली. हा कविता ताईकडे. मग कविता यायला फोन कर. हा मस्त बरोबर. फिरते. आई मस्त बाबा. गॅस बघा. यू एन्जॉय Your freedom. युअर फ्रीडम. आई मस्त फिरते म्हणजे आईचो ह्योच सीझन आहे फिरायचो. लोक पण विचारतात आई कधी येणार. हो मला पण ट्रेन मध्ये विचारतात लोक आई कधी येणार. आई येत असेल ना. आई आता ऑगस्ट मध्ये. कव्याक फोन लावूया आता. खतरनाक आज. एकदम. बघितलं. काय? चिकन वर नाही ग. आणि चिकन हातात होतं. मला वाटलं की चिकनचं बोलतो. ए नको. काय अरे खरंच म्हणजे तुला भेटले? हा, नाही, ती- खरं सांग हो, एवढं म्हणजे तिने खूप चांगलं मागलं. वाटलं. मग हे चांगलं. जुडिओचं घेताना पण तीच होती की नाही ही जीन्स घे म्हणून. हं? ती होती सोबत. जेवढी इम्पॉर्टंट आहे ती जीवनसाथी. आजी खळे. तिकडं नाही कशी होती. झोपली आहे. झोपू दे झोपू दे. आडवी आहे तर ठीक आहे. आडवी येते ते. ह्याती ताई. जावयाचे बघ बिचाराचे हाल. राजू तू आईला उठवलंस. अरे ती आडवी पडलेली फक्त. ऐकते. हे बघ जावयाचे बिचाराचे हाल. फाटली जीन्स. हे बो हे बो हे बो 5,000ची जीन्स फाटली आई. फाडली आई फाडली फाटली नाही. आईला आवडत नाही. नाही, कोणी नाही. फाडला असं तू सांग. complete कोण कर, आहे वाक्य ही complete बारकी आहे आणि ती ऋतुजा एकटीच चांगली पोरगी आहे तुझी. या दोन्ही आगाव आहेत. मग दोघी पण आगाव आहेत. हा ही काय ऋतुजा आणि घातली मी आई. जीन्स घातलं ही बघ. ऋतुजा आणि मी हे बघ आम्ही दोघं जीन्स घालू. थोड्या दिवसात तिला फाटकी देतो जीन्स. नको नको तेवढं नको. बघितलं काय. हा तो थांब. तो गेलाय. थांब तो येतोय. तो खायला घ्यायला गेलाय. येतोय तो थांब. पुढे कव्या. हा ह्या बघ. ह्या बघ. ह्या बघ. चिकन. हा म्हणून आता खाली बस आरामात जेवताला बघ. अगं ऋतू अंकिता सुप्रिया सुप्रिया उडाळ्यात आली राहिला. राहायला. अच्छा हो. मस्त. हा बघ गरीब जावई.
बघ आई सांग तुला हे असलं काय आवडत नाही ते. अरे बस ना जेवायला. मी दाखवते तर पण काय करू मग. ती येडी 5,000ची फाटकी जीन्स घेतली आई. आई घेतलंय का? मागच्या गणपतीत पण ही जीन्स होती, जुनी आहे ही जीन्स. आता ती टाकू का 5,000ची? कधीतरी घातलीच पाहिजे. खा झाली, खाजवलं, हे केलं, व्यवस्थित पाहिजे. ही घालून देवबागला जा, मग तुला विचार गणपतीला घालून येऊ का विचार. आई बाबा पण हाफ चड्डी घालतात की नाही? मी पण आता घालणार तशीच. बाबांची चौकशी केला तिकडून रेंज नाही. हो केलेलं आम्ही पण. बाबा खुश आहेत, बाबा खुश झालेत. आई चालून दाखव. चालून दाखव. मस्त दिसतंय ना? चल लग्न करून टाक एवढं एकदाचं. फास्ट उभारच जा. फास्ट नको, हळू ये ना जरा. आईला व्यवस्थित चालू, नाटक नको करूस उगाच. सरळ ये. तू तिकडे दाखवतोयस कॅमेरा. नाही प्रॉपर होतो. हा झालं. हे हळबळीत घेतली. घुसमटायला व्हायचं पाय. काय जीन्सचे पाय घुसमटायला व्हायचे माझे, म्हणून मी जरा हळबळीत घेतली. मग मी काय म्हणते, हे बघ काय दाखव. हा चिकन आहे. चिकन मधला हा कुठला पीस आहे? बरं. पायाचा राजा हे प्रॉन्स आहेत काय झालं आणि हे बोंबील आहेत. असं दाखव. हे सगळे जण खाल्ले. हिने 475 रुपयाची थाळी खाल्ली. आता हिने 310 रुपयाची खाल्ली. 637. 637 रुपयाची यांनी खाल्ली. आणि आम्ही साधी 180 रुपयावली आई. दोघं जण 180 रुपयावली. 180 वाली हाताला असते मी. मग काय सासऱ्यांचा रिस्पेक्ट असतो एक. आम्ही दोघं एकमेकाला हे ना, आईसोबत मी मस्करी करतो. सासऱ्यांचा विषय वेगळा असतो. येडे, तुला लग्न झाल्यावर कळेल. पण ताई पण पप्पांसोबत मस्करी करते. तुझ्या पप्पांसोबत. बाबा त्याला अहो जाऊ करतो. हो अहो कुणाल. मध्येच कधीतरी बोलतात. बरेच काहीतरी मध्ये नाही तर ए म्हणून काय आई? मागच नाही मारत. आई काय बोलते बघ. ए कुणाल. सासऱ्यांपेक्षा कडक होता. कोण? काय सासऱ्यांपेक्षा सासू कडक असा. सासू डेंजर. काय विषयच वेगळा आहे सासूचा. सासू मुंबईला कधी येते विचार. सासू मुंबईला कधी येते ग? असं नको मिसकावू नको डोळे. ना सगळी मग येतोय. हा तिकडचे डेस्टिनेशन. सुप्रिया नका. आता सुप्रिया माझ्याकडे राहायला आहे. कोण सुप्रिया? तुला नाही. हा ती कळलं लग्नात आलेली ती. गप्पा बस तोंडावर कर. घड्याळ कसा आहे? मी घेतलेला आहे. खूप मस्त खूप. नाही ताईने घेतली. मी घेतलाय. त्याने पैसे दिले. पण माझीच चॉईस आहे. तिला पण सेम घेतलाय. कॉलिंग येता रिंगिंग नाही ना. थांबलेले ताई आणि दाजींना भेटायला. झाला तुझा? आला परत? आला का? मी क्लिप घेतलाच खेकडा. नाही. मी क्लिप लावून जातच असं काय? नाही. तुझे असे काय असतात पण? हा ताईला दिलाय कोणीतरी. पण ते असे का असतात? काय एक ना, असा. फूल आहे ना फूल. यू फूल. अच्छा. ताई ओ! तू माझं काय आणलंस का? माझं सामान काय आणलंस का? ते बघ. तो शर्ट घे, तो खायला अगं ते घेतो. ते मला माझ्या नाही फणी ते खाली बघितला. त्याने घे विकत. एका फणीवरती जीव अडकलाय तिचा. बाय बाय राजू बाय. बाय. हळू चाल. जीन्स घालून ट्रेन मध्ये व्यवस्थित चढ, नाही तर पडशील काहीतरी. जीन्स घालून ट्रेन मध्ये कसं चढ? आणि मी केतकीच्या बर्थडेवरनं आले. मी खूप लेट आले आणि त्याच्यामुळे माझी अजिबात झोप झालेली नाही आहे. आता मला झोप येत होती पण थोडंसं काम होतं ते मी करून घेतलं. आता उद्याचा एक दिवस आहे माझ्याकडे. नंतर परवापासून शूट आहे. ते शूट झाले की मी थोडंसं फ्री होईन. त्यानंतर मग मला जायचं आहे वारीसाठी. मी येते जे लोक वैभववाडीचे आहेत, नादवड्याचे आहेत, त्यांना मी सांगते की येत्या 24 आणि 25 तारीखला मी येते नादवड्यामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर जे आहे तिथे मस्त आषाढी एकादशीसाठी आणि त्या सगळ्या गोष्टी तिथल्या एन्जॉय करण्यासाठी. ते मंदिर मला फार आवडतं. तर मी कुणाललाही सांगितलं, पण बघूया कुणाल किती फ्री असेल त्याच्यावरती त्याचं येणं ठरणार आहे. कारण जर तो नाही आला तर मग मला जावं लागेल. आता ना इतर दिवशी काय व्हायचं, मी जेव्हा अशी बिझी असायचे, म्हणजे कालचा दिवस म्हणाल किंवा त्याच्या आधीचा दिवस म्हणाल, जे की रेग्युलर आमचं रुटीन असंच चालू असतं. जिम,
घरातून निघा, जिमला जा, त्याच्यानंतर घरी जा, रेडी व्हा, घरातून निघा, स्टुडिओला या, गाडीतून त्यानंतर स्टुडिओत काहीतरी काम करा आणि घरी जा. ह्या याच्यामध्ये काय पोस्ट करायचं हा माझा नेहमी होता. पण आत्ता अजूनही मी तेवढी प्रो झालेली नाही आहे. आता आम्ही जरा एअरपोर्टच्या जवळ राहतो ना, त्याच्यामुळे हा डिस्टर्बन्स तुम्हाला नेहमीच जाणवेल की ते पटकन खूप जवळून हे होतं, त्याच्यामुळे आवाज भरपूर येतो. तर मी अजून तेवढी प्रो झालेली नाही आहे की मी काहीतरी क्रिएट करून तुम्हाला दाखवेन सध्या तरी. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की माझं एक ते काम आहे जे अडलं आहे, त्याच्यामुळे माझा फारसा मूड होत नाही आहे व्लॉगिंगचा, पण मी तरीसुद्धा करते आहे. त्यातल्या त्यात काही गोष्टी टिपण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि काल योगिता भेटली मला, पण तरी पण मी काही शूट करू शकले नाही. मी तर त्याच्याशी गप्पाच मारत बसले, कारण आमच्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा खूप राहिल्या होत्या. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्या त्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या की मी ऑगस्टमध्ये वगैरे आम्ही एक सगळं मस्त मीटअप ठेवू. मी ठेवेन मीटअप. घर झालं की तर मी डेफिनेटली ठेवेन. म्हणजे मी DP दादाला, योगिताला, या सगळ्यांना वगैरे असं मस्त बोलवेन. दामले आमचे, त्यांना बोलवेन आणि आम्ही छान तुमच्याशी सगळ्यांची गप्पा मारून तुम्हाला काही आमचे सिक्रेट्स नक्की सांगू. पण तोपर्यंत वाट बघा. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ना मी इंटेरियरसाठी मी एका इंटेरियर डिझायनरला भेटले. आम्ही सगळ्या गोष्टी फायनल केल्या होत्या, पण एक स्पेस मॅनेजमेंट असते ना, काही कुठे चुकतंय का असं वगैरे माझ्या जे मनात होतं, त्याच्यासाठी मला आणि लेआउटसाठी मला इंटेरियर डिझायनरची एक हेल्प हवी होती. तर त्यासाठी मी एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली होती. मला पहिल्यांदा आज कुठच्या तरी एका चांगल्या व्यक्तीला भेटल्यासारखं वाटलंय. आता जर आम्ही छान काम एकत्र केलं तर 100% मी तुम्हाला दाखवणारच आहे की ती व्यक्ती कोण होती आणि तिने आम्हाला किती छान पद्धतीने गाईड केलं. कुठेतरी पहिल्यांदा इंटेरियर डिझायनरला भेटल्यानंतर एक कॉन्फिडन्स आलाय की ओके सगळं होऊ शकतं. आणि तिने उगीच खर्च नाही सांगितला. काही गोष्टी ज्या मला हव्या होत्या पण कुणाला नको होत्या, त्या तिने कशा योग्य आहेत हे तिने सांगितलं. म्हणजे कुणालचं म्हणणं कसं बरोबर आहे हे तिने मला सांगितल्यावरती कळलं. मला कधी कधी कुणाला सांगतो तेव्हा नाही कळत. पण छान वाटलं तिला भेटून आणि होपफुली सगळं छान आता आम्ही काम करू. अजूनही काम चालू झालेलं नाही हा, पण बऱ्यापैकी गोष्टी फायनल झाल्या. म्हणजे ऑटोमेशनच्या गोष्टी डन झाल्या आहेत, फ्लोरिंग डन झालं आहे, सगळ्या गोष्टी एवढ्या भारी भारी डन झाल्यात. त्या आता चालू होतील. आणि चालू केल्यानंतर आमचं 2-2.5 महिन्याचं टार्गेट आहे. आणि ते 2-2.5 महिन्यामध्ये होणारच असं आम्ही सगळं केलेलं आहे. ते तुम्हाला आवडेलच. तर त्याच्या आधी म्हणजे इंटेरियरचं काम चालू होण्याच्या आधी मी एक होम टूर तुमच्यासाठी नक्की प्लॅन केली आहे. पण पुढच्या महिन्यात, या महिन्यात नाही गेली आहे. पुढच्या महिन्यात आपण ते नक्की करू. या महिन्यात जर असं सगळं सेट होऊ दे, मी पण आषाढी एकादशीला जाऊन येऊ दे, त्याच्यानंतर मग काम चालू होईल. त्याच्या आधी मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर असं सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स येत नाही की मी काय म्हणून तुम्हाला दाखवू. मग तुम्ही बोर होणार, मग तुम्ही म्हणणार की काय आता काय कंटाळा वगैरे असं तसं. त्यामुळे मी व्लॉगिंग करत नव्हते. पण आता जर तुम्ही बोर होताय का मला ते सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्लीज. कारण मला असं वाटतं की काय ह्याच्यात काय बघताय, बोर व्हाल तुम्ही असं माझं लाईफ बघाल तर. कारण सकाळी या, हे करा, इकडे काम करा. ते काय काम करते एवढं इन डिटेल तर मी नाही दाखवू शकणार ना की काय काम करते हे करते, कारण धावपळ चालू असते. त्यामुळे सिंधुद्योगमध्ये अजून एक नवीन मेंबर आमच्या जोडला गेलेला आहे, पण तो मेंबर अजून तसा रुळला नाही आहे. त्याच्यामुळे तिला रुळू देत थोडंसं. आणि छान मुलगी आहे एक, जी फार छान काम करते, मेहनती आहे आणि तिचे आईवडील नाही आहेत. तर ती खूप साधी अशी एक मुलगी आहे जी आमच्यासोबत जोडली गेली आहे. तर ती किती वेळ घेते रुळायला बघूया. थोडीशी बोलकी होऊ देत, सगळं होऊ देत, त्याच्यानंतर मी तुम्हाला तिच्याशीही ओळख करून देईन. आणि आता आमचे एक्झिबिशन्स येत आहेत. 1-2 ऑगस्टपासून वगैरे आहेत काहीतरी एक्झिबिशन. तर त्या एक्झिबिशनबद्दल पण मी तुम्हाला आधी सांगत जाईल. मला वाटतं की मी आजच्या ब्लॉगमध्ये जरा जास्तच बोलले, त्याच्यामुळे आज आपण थांबूया. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. सी यू टुमॉरो गाईज. बाय बाय.